शुभेच्छा विधानसभा निवडणुकी संदर्भात प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या संबंधित आज जमलेले सर्व माझे पत्रकार बांधव आणि प्रमुख आमच्या ज्यांनी मला अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा दिला आमचे सर्वच नेतेगण आज उपस्थित आहेत। आणि आज प्रेस घ्यायचं कारण काय की आज आमची निवडणुकीला 5 दिवस उरलेले आहेत आणि समाजातील सर्व तळागाळातील सर्व समाज, माझे वडीलधारी, माझे माता भगिनी, माझे युवक युवती आणि आमच्या खास लाडक्या बहिणी यांचा प्रचंड असा आशीर्वाद आणि पाठबळ आम्ही या निवडणुकीला समोर जात आहोत। आणि ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक आहे आणि सर्व विरोधक हतबल झालेत आणि नाना प्रकारचे आता आरोप करायला लागलेत। खरं माझ्या विरोधात बोलण्यासाठी, आरोप करण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नाही आहे। म्हणून असं वाटते की अत्यंत ही निवडणूक शांतते पद्धतीने विकासाच्या मुद्द्यावरती लोकांनी बोलावं हीच अपेक्षा आम्ही ठेवतो। कोणतेही पद नसतेवेळी आज महाराष्ट्र शासनाने त्यांच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक संविधानिक पद नसतेवेळी 103 करोडचा विकास निधी आपल्याला दिला। आज 13.5 करोडचा काजू बोर्डासाठी फंड दिला। आज केंद्रीय मंत्री 2 वेळा येऊन गेले, मुख्यमंत्री साहेब येऊन गेले, गृहमंत्री येऊन गेले, ग्रामविकास मंत्री येऊन गेले, उद्योग मंत्री येऊन गेले आणि प्रदेशचे तिन्ही नेते, प्रदेशाध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब, प्रदेशाध्यक्ष महिला चित्राताई वाघ आणि युवक प्रदेशाध्यक्ष त्या आता येऊन गेले। आणि त्यामुळे पक्षाचा प्रचंड असा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, यात कुठली शंका नाही आहे। आणि राहिला तिकीटचा प्रश्न, तर युती धर्म म्हणून ते तिकीट आमदार राजेश पाटलांना जाणं स्वाभाविक होतं। खरं गेली मागची 2019ची निवडणूक आपण पराभव झाल्यानंतर मी त्यांचं अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या की आमदार राजेश पाटील साहेब तुम्ही आमदार झाला, तुम्हाला शुभेच्छा। आणि तसंच मला पण त्यांनी रिटर्नमध्ये शुभेच्छा दिल्या केव्हा तुमचं पण अभिनंदन, तुमची सत्ता आली आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्रीमधून विराजमान होतात, तुमची मदत लागेल। कारण माझ्या शुभेच्छा त्यांना पोहोचल्या, आमदार झाले। त्यावेळेच्या आमच्या आत्ताचे उमेदवार नंदाताई बाबुळकर माझ्या भगिनी, त्यांच्या मातोश्रीचं तेव्हा सिटिंग आमदार होत्या, त्या आज उभे राहिल्या असतं ते चित्र वेगळं झालं असतं। का त्यांनी भाजपच्या वाटेवरती होत्या, आदरणीय चंद्रकांत दादासाहेब आमचे प्रदेशाध्यक्ष होते, त्या घरीच थांबून राहिल्या, तसंच त्यांच्या मनासारखं झालं नाही। आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मला जे उमेदवारी म्हणून मला आशीर्वाद होता तो काय मी लपलेला नाही आहे। खरं मी जे कामाला लागलो ते बघून माझा उमेदवार म्हणून फिक्स झालो। खरं राजेश पाटील साहेबांना माझ्या शुभेच्छा पोहोचल्या, ते आमदार पण झाले आणि त्यानंतर आमची सत्ता आलेली, सत्ता पण त्या लोकांनी घेतली आणि आमचं मुख्यमंत्रीपद पण गेलं। त्यामुळे मी हतबल नाही झालो। कारण 2.5 वर्ष जो काळ होता ना, तर आपल्याला पाकिस्तान बॉर्डरमध्ये जसा सीमा भाग असतो ना, तसा भाग आमची परिस्थिती होती। सगळ्या बॉर्डर सील व्हायच्या आणि आमची गोरगरीब जनता, आमचं शेतकरी बांधव एकतर ह्या लॉकडाऊनमध्ये होरपळून निघालं होतं। तर तशा परिस्थितीत सुद्धा आम्ही एक सेवा करायची संधी प्राप्त झाली आणि ऑक्सिजन मशीन असतील आणि जे काय करता येईल अशा सेविका बाबतीत आणि प्रत्येक नागरिकापर्यंत आम्ही पोहोचलो। आणि त्यावेळेला प्रत्येक पूर आला, पुराच्या वेळेला पण आम्ही प्रामाणिकपणे पोहोचलो, ह्या पुराच्या वेळेला प्रामाणिक पोहोचलो। आणि कोवाड भागामध्ये जो पूर आला होता त्यावेळेला आम्ही प्रत्येक व्यापाऱ्यांना आमच्या पक्षावतीने आपण एकदम व्यवस्थित सगळ्यांची आपण हे केलं, लक्ष दिलं। आणि माझ्या स्वामीपीठच्या माध्यमातून खास करून त्यांना एक चांगला निधी पण दिला आणि प्रत्येक पूर ठिकाणी आपण गडलिंग भाग असेल, आजरा भाग असेल किंवा चंदगड भाग असेल, प्रत्येक ठिकाणी आपण पोहोचलो। आणि त्याच्यानंतर आज आपले कुठे चांगले दिवस येत होते, आमची सत्ता आली। आदरणीय महाराष्ट्र लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सत्ता आमची झाली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आमची जी सत्ता आली होती। आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या काही
वरच्या राजकारण, त्यामुळे आपण काही त्यावर बोलता येत नाही. खरं सत्य आहे की आमची सत्ता आली, बसू नाही शकली. खरं आत्ता जी सत्ता आली आणि त्यावेळेला परत आपल्या सत्तेमध्ये भागीदार आले, हे सत्ता सोडून राहू शकत नाहीत. माझं म्हणणं आहे ठीक आहे, सत्ता असली तर विकास कामं होतात, सत्तेपुढे शहाणपण नाही, पण मी समजू शकतो. कारण सत्तेचा उपयोग फक्त तिने आपल्या कुटुंबासाठी केला, स्वतःच्या मित्रपरिवारासाठी केला, त्यांनी कुठे जनतेसाठी कुठे केलेच नाही आणि ते करू पण शकत नाहीत. आज 30 वर्षापासून ते बेळगावला स्थायिक आहेत आणि आपल्या चंदगड भागातला विकास काय असतो ते त्यांनी तुमच्या नजरेसमोर आहे. आज आमच्याकडे हा बेळगाव वेंगुर्ला रोडला कमीत कमी ॲक्सिडेंटमध्ये 51 लोकांचा बळी घेतलेले आहेत. याला सर्वस्वी आमदार आहेच पण जिम्मेदार आहेत. आणि हा जो रस्त्यामध्ये आत्ता पण बघा काय परिस्थिती आहेत, अजून किती बळी जाणार मला माहीत नाहीत. आणि त्याचबरोबर आज धनगरवाड्यातले 13 धनगडे बघा, 16 धनगडे बघा, आज त्या रस्त्याची काय अवस्था आहे, त्या माता भगिनीची अवस्था काय बघा. आज झोळीमध्ये घोंगड्यामध्ये त्यांचे पेशंट आणून आपण हॉस्पिटलमध्ये आणतो. आणि सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट काय आहे की आपल्याकडे आजपर्यंत एक MBBS डॉक्टर आले नाही. आजपर्यंत एक MBBS डॉक्टर नाही. आणि आमदार साहेब सांगतात की 1600 करोडचा विकास निधी आणला. तर त्या आमदार साहेबांनी विकास निधी, जसं मी कुठलं पद नसते वेळी 103 करोडचा विकास निधी आणला, प्रत्येक गावात दिला आणि ते छापून एक पत्रिका काढली, तसं आमदार साहेबांनी ते विकास निधी जिथं आणला त्यांनी ते एक पत्रिका छापून लोकांना दाखवावं. आणि आता जनतेची दिशाभूल करू नये, ही जनता आता जागृत झालेली आहे. आणि आपण तुम्हाला विकासच्या बाबतीत तुम्ही बोलता, खरं एक लक्षात घ्या, आपण आमदार झालात, आपले वडील 2 वेळा आमदार झाले, आपले सासरे बुवा 3 वेळा खासदार झाले, आपले मेवणे बुवा खासदार झाले, 7 वेळा पदं घेतल्यानंतर विकासची भाषा करता, एवढी लाजिरवाणी गोष्ट आहे की तुम्ही आता तरी जनतेची दिशाभूल करू नका, ही माझी प्रामाणिक मागणी आहे. आणि आपल्या चंदगड विधानसभामधून आणि माझ्या भगिनी नंदाताई आज उभे आहेत. आज त्यांच्या पण घरात 3 आमदारकी पदं भेटलीत, खरं मोठमोठी पदं भेटलीत. त्यांनी विकास का नाही केला आणि का नाही झाला मला माहीत नाही. आणि मी आवर्जून उल्लेख करायला लागेल की आदरणीय आमचं चंदगड तालुक्याचं भाग्य येते ते आदरणीय बर्मण्णा पाटील साहेब यांच्या माध्यमातून जी धरणं आणि तळे झाले आणि जो पाणीसाठा झाल्यामुळे हा जो विकास दिसतो, हा फक्त पाण्यामुळे आपले शेतकरी बांधव आज आपले जगलेले आहेत, हे लक्षात असू द्या. आणि आज दूध डेअरी, पतसंस्था, सेवा सोसायटी म्हणतो, या गोष्टी ठीक आहेत, कारण पाणी नसलं असतं, म्हशी नसल्या, म्हशीनं दूध नसतं आणि दूध डेअऱ्या पण नसत्या, संस्था पण नसत्या. हे तुम्ही गांभीर्याने घ्यायला लागेल तुम्हाला. आणि आज आमचा शेतकरी बांधव कुठे 2 कष्ट करून आज घाम गाळून 2 पोटपाणी भरतो, हे पाणी साठवा आणि जिरवा. आज नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून जलजीवनची कामं झाली, कारण अण्णाने 25 वर्षापूर्वी सुरू केलं, याचा गांभीर्याने विचार करायला लागेल. आणि या 30 वर्षामध्ये काय विकास झाला आपल्या डोळ्यासमोर आहे. आज सगळ्यात प्रथम मला अपक्ष उमेदवार म्हणून गंगाधर वसकुटे साहेबांनी जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर आदरणीय राजसाहेब, हिंदू हृदय अर्ध सम्राट, जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आजही महाराष्ट्रामध्ये पिंजून काढतात आहे, अशा राजसाहेब ठाकरे साहेबांच्या आदेशनी आज आमचे मित्रबंधू नागेश भाऊ चौगले यांनी जाहीर पाठिंबा दिला. आणि ते पण राजेश पाटलांना कंटाळून, व्यक्तिधर्म तो पाळत नसल्यामुळे. त्यानंतर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब ह्यांच्या सर्व शिवसैनिकांनी राजेश पाटील व्यक्तिधर्म कुठेच पाळणार आहे. आणि खास करून आदरणीय पूर्ण जगाचं एक लीडर म्हणून त्याला एक बघितलं जातं, असे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा त्यांच्या बॅनरवरती कुठेच फोटो नाही आहे. तर त्यांना आमचा फोटो लागायला लाज वाटत असेल तर त्यांच्याबरोबर काय राहायचं. आणि युतीधर म्हणून त्यांनी कुठेच आम्हाला विश्वास नाही घेतलं, म्हणून आज त्यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला. वरचं राजकारण वरती राहू दे, कारण आज आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती भावांसोबत आहोत, हीच माझ्यासाठी मोठी जिम्मेची बाजू आहे. त्याचबरोबर आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आज त्यांचा जो निर्णय होता, आज हिंदुत्व सोडून उद्धव साहेब आज कुठेतरी चुकीच्या मार्गाने लागलेत. आणि आपल्याला चंदगड भागाचा विकास करायचा असेल तर स्थानिक उमेदवार आणि स्थानिक एक काही पद नसते वेळी 103 करोडचा विकास आणि 55 गावांचा प्रश्न हेरेसरजाम. आज नगरपंचायत चंदगड पूर्व भागातील गडिंग्लजला 25 गावाचा पाण्याचा प्रश्न आणि त्याचबरोबर दौलत बंदपल्ली चालू. आणि हे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झालं. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून 5-5 करोडचा निधी आपण चंदगड नगरपंचायत घेतलाय. आणि भविष्यात त्यांच्या लक्षात आलं की चंदगडचा विकास व्हायचा असेल तर आपल्याला शिवाजी पाटील अपक्ष शिवाय पर्याय नाही. आणि मी अपक्ष जरी असलो तर आपल्या मागे किती हात आहेत
आणि किती अदूशक्ती आपल्या सर्व जनतेला माहिती आहे. आणि आपला फक्त विकास करायचा. मी समजून सांगितलं, मला विकास सोडून कुठल्या गोष्टी बोलायला मला वेळ पण नाही आहे आणि वेळ नसणार आहे. आणि फक्त विकास हेच आमचा मेन मुद्दा आहे. आणि म्हणून आदरणीय आमच्या भगिनी नेसरीच्या सरपंच गिरिजादेवी नेसरीकर मॅडमनी पण आम्हाला पाठिंबा जाहीर केला. त्याचबरोबर शेतकरी संघटनेने पाठिंबा जाहीर केला. त्याचबरोबर गुरव समाजाने पाठिंबा जाहीर केला. त्याचबरोबर धनगर समाजाचा पाठिंबा जाहीर झाला. त्याचबरोबर लिंगायत समाजाने मला पाठिंबा जाहीर केला. शिक्षक संघटनेने पाठिंबा जाहीर केला. असे पाठिंब्याचे रोज आमचे आशीर्वाद रूपी सर्व यायलेत. आणि खास करून नाभिक सेनेचे पण पाठिंबा जाहीर केला. आणि खास करून ज्यांचा उल्लेख गौरवणी करायला लागेल असे देशाची सैनिक सेवा बजावून सीमेचं रक्षण करून आणि कितीतरी बलिदान दिलेले सैनिक कुटुंब आणि सैनिक बांधव आज आपला खांद्याला खांदा लावून आमच्या पुढे एक पाय पुढे आज उभे आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून जो विकास घडणार आहे, सैनिक शाळा, सैनिक कॉलेज, सैनिक हॉस्पिटल आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स अकॅडमी आणि त्याचबरोबर येणाऱ्या 25 जानेवारीच्या आतमध्ये किंवा जानेवारीमध्ये आपण प्रत्येक गावामध्ये शाळेच्या बस प्रत्येक गावाच्या वेशीवरती जाईल, मुलांना घेईल, त्यांच्या शाळा आणि कॉलेजमध्ये सोडेल आणि तसंच सुखरूपपणे त्यांच्या वापस घरून सोडेल. त्या गाडीवरती नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो असेल, देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो असेल, एकनाथ शिंदे साहेबांचा असेल आणि आमच्या स्थानिक नेत्यांचा असेल. जेणेकरून त्या मुलांना कळलं पाहिजे की गाडी आपली मुलं कुठल्या गाडीतून चालले, त्यांनी त्यांचं भविष्य काय असेल. आणि येणाऱ्या ह्या विधानसभा झाल्यानंतर आपली मुलगी 10वी आणि 12वी शिकल्यानंतर 15वी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याला एक व्यासपीठ कुठेच नाही आहे. म्हणून आपलं नर्सिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, MBBS कॉलेज आणि बरेच असा मुलींसाठी आणि मुलांसाठी आपल्याला कॉलेजेस आपल्या सर्व होणार आहेत. आणि जसं बेळगावच्या धर्तीवरती जो विकास झाला तोच आपल्याला विकास अजेंडा घेऊन आपण चंदगड विधानसभेमध्ये आपण करतोय. आणि दुसरा मुद्दा महत्वाचा की 10 कंपन्यापैकी 3 कंपन्या आपल्याला महिंद्रा, टाटा, रिलायन्स आणि सन फार्मा कंपनीची आपली बोलणी झालेत, सर्वे झालेत, येऊन ते बघून गेलेत. आणि त्या माध्यमातून अशा 10 कंपन्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या येतील आणि 50,000च्या वरती आपला प्रचंड अशा ताकदीचा विधानसभा आपल्याला सिद्ध करून दाखवायचा आहे. आणि त्याचबरोबर पर्यटन काय असते, गोव्याला पर्यटन काय, पर्यटन जीवावरती गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली, साहेब आपल्या गोव्याला काय पिकते, तर मला बोलले शिवाजी पर्यटनच हा आमचा अतिथी देवो भव आणि हेच आमची विकासाची पायाभरणी. आणि हा विकास म्हणून साहेबांना सांगितलं की आमच्याकडे एवढे मोठे गड किल्ले आहेत, निसर्ग नटलेला आमचा हा सौंदर्य प्रधान चंदगड विधानसभा आहे. फक्त लोकांनी नाव ठेवलं की मागास त्याला तालुका म्हणून केला, तर आपला चंदगड विधानसभाची काय भूमिका आहे मी प्रत्येक माझ्या दहीहंडीच्या माध्यमातून आपण जनतेसमोर दाखवलं. आणि चंदगडचं दर्शन अख्ख्या भारत देशाने पुऱ्या जगामध्ये पण दाखवलं. कारण हा चंदगड विधानसभा येणाऱ्या 5 वर्षामध्ये ही विकासाची गंगा काय असेल ते आपण जनतेसमोर दाखवणार आहोत. आणि कमीत कमी 1.5 लाखाचा रोजगार आपण हा विषय संपेल. आणि आपल्याला विकासाच्या मुद्द्यावरतीच आपल्याला बोलायचं आहे. आणि आता विरोधक मला कळलं की काय भरपूर टीका करलेत, तिकडं आपण दुर्लक्ष केलं बरं होईल. का त्यांना मला वरती टीका करण्यासारखं कुठला त्यांच्याकडे शब्दच नाही, काही टीका करूच शकत नाही, त्यांनी काही केलेलंच नाही. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. काय झाले, नंदाताई आमच्या कुप्पेकर मॅडम माझ्या भगिनी त्या इथून नागपूर करतात आणि परत गावी काहीतरी येतात 4 वर्ष 2 वर्षांतर. आईसाहेब असल्यामुळे कोल्हापूर येतात, भेटतात, वाड्यावरती येतात. माझ्या भगिनींना आणि फिरायला गेले तर त्या आउट ऑफ इंडियाच जास्त फिरतात. खरं मी देशातलं प्रत्येक राज्य फिरलोय. हेलिकॉप्टरची संकल्पना तुम्ही हिमाचलला जावा, तुम्ही कुलू मनालीला जावा, तुम्ही हरियाणा पंजाबला जावा आणि तुम्ही विष्णुदेवला जावा. विषय काय आहे की हेलिपॅड, मला हेलिकॉप्टर लोकांना मुंबईला घेऊन जायचं नाही, मला हेलिकॉप्टर दिल्लीला घेऊन जायचं नाही किंवा नागपूरला घेऊन जायचं नाही. हेलिपॅडची संकल्पना एक 10 एकरमध्ये आपल्याला जागा, हेलिपॅडला 2 हेलिकॉप्टर झाले तर बेळगाव राजधानी आपल्याला भरलेलं आहे, एक व्यासपीठ आहे. तिकडचं क्राऊड एवढं वाढलं की विचारू नका. कोल्हापूर शहर आपल्या बाजूला आहे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून आपण गोव्याला बघितलं जातं. देशातले, राज्यातले, देशातले, जगातले सर्व पर्यटन गोव्याला येते. आज गोव्यामधलं पर्यटन जर आंबोली आपल्या तिलारी घाटामध्ये 10 एकरमध्ये हेलिपॅड झालं तर मी सांगेन ती चंदगड विधानसभेमधलेच लोक एका हेलिकॉप्टरमध्ये बसलं कुटुंब 4 जणांचं तर त्यांनी
गोवा दर्शन केलं, आमचे सिंधुदुर्गमधले गड किल्ले केले, आमचे गड किल्ल्याचं दर्शन झालं, एक 4 फेऱ्या मारल्या आणि आमचा निसर्ग बघितला तरी समाधान होईल. आणि करत करत मीडिया झाल्यानंतर कमीत कमी महाराष्ट्रातलं, जिल्ह्यातलं, महाराष्ट्रातलं, देशातलं फक्त हेलिकॉप्टर बसायला येतील, फिरायला येतील. आणि ह्या माध्यमातून एवढा ओढा हा पर्यटनचा येईल. आणि तुम्हाला सांगतो की पर्यटनच्या बाबतीत नेपाळ बघा, आपण जर सीमा बंद केली सोलापूर आणि गोरखपूर, तरी नेपाळ उपाशी मरेल. आज पर्यटनच्या बाबतीत तुम्ही सिरियस नाही आहेत. तुम्ही फक्त ही घराणेशाही बघितलं, तुम्ही गटाचं राजकारण बघितलं, म्हणून तुम्हाला हे सुविधा, तुम्हाला मुद्दे मांडणार नाही, तुम्ही फिरलेला नाहीत. पर्यटन काय असतं तुम्हाला दाखवून देतो ना मी. आणि 2 हेलिकॉप्टर आपल्याला फक्त चालली तर त्याच्या वेटिंग लिस्टला कमीत कमी 6-6 महिने जातील. हा प्रत्येक तालुक्याला महसूल भेटेल, जिल्ह्याला महसूल भेटेल, महाराष्ट्राला महसूल भेटेल. आणि हॉटेल वाढतील, दुकानं वाढतील, रस्ते वाढतील. एक कोलिकचा रस्ता मोकळा करायचा आपल्याला, छोटासा विषय, एक मानसिकता करतोय आपण. सीएम साहेबांशी बोलणं झालं, हे झाल्यानंतर आपण तिकडून मदत घेऊन आपण तो कोलिकचा रस्ता मोकळा करतो. फॉरेस्टचे थोडेफार अडचणी आहेत, ते केंद्र लेवलला पण देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलणं झाले, मोकळा होतो. कोलिकचा रस्ता मोकळा झाल्यानंतर त्या गावातील 30-40 गावाचा विकास होईल. आज जांभरा रस्ता मोकळा करतोय. आज जांभरा रस्त्याला आपण 250-300 जागा घेतलेली आहे. तिकडे आपल्या कंपन्यांचे तो गोवा जोडला जातो. हे गोवाही लक्षात घ्यायचा. हा रोड जे आपल्या मोदी साहेबांच्या सरकारने, नितीन गडकरी साहेबांचा खास उल्लेख करायला लागेल. तुम्ही इकडेचेच खड्डे पिढे अजून फिरलात सीमा भागात, जास्त करून तुम्ही अजून नॉर्थ साईडला फिरून बघा ना, विकास काय झालाय. आज 2.5 वर्ष आपली युती धर्म पाळून जर युती सत्ता नाही बसली, 2.5 वर्ष हा विकास बघा. विकास काय असतो आणि पर्यटन काय असतं मला दाखवून द्यायचं. कशाला बोलून आपली हे करू. आणि तिन्ही टीका केली म्हणजे मी हे होत नाही. एकदा म्हणून कसं, अरे तुम्ही अँब्युलन्स तरी आणा. मग तुम्ही अँब्युलन्स आणायला मला सांगता, मग 30 वर्ष तुम्ही काय गिल्लीदांडू खेळत, असं बोलायला वाईट वाटते, खरं बोलणं वेगळं बोलायला लागते. मग तुम्ही 30 वर्ष तुम्ही अँब्युलन्स नाही आणलं, MBBS डॉक्टर नाही आणलं, आज माता बहिणी कुठं हॉस्पिटल नाही बांधलं, कुठं महिला हॉस्पिटल नाही बांधलं. आज महिला भगिनी आज आमच्या वाऱ्यावरती आहेत. आज हा 99.99% आज शेतकरी कुटुंब आहेत. आज सकाळी उठल्यानंतर शेणाच्या बुट्टी, गवताचे भारे, शेतामध्ये भारे, त्यांचे पायाच्या तळव्याला भेगा पडलेत. आज त्यांचे कंबर वाकडे झालेत, ढोपरं तुटलेले आहेत, वाकडे झालेत. आणि मानेपासून डोक्यापर्यंत हा व्याप आहे, कोणाला लक्षात येत नाहीत. आणि ते ज्यांनी हे आमदारकी भोगली, इतर राहायला कोणत नाहीत. एक राहतात 30 वर्षापासून बेळगावला, एक राहतात कोल्हापूरला, आणि बाकीचे नागपूरला आता जातील की माहीत नाही. कारण वास्तव काय, बोलण्यात आणि करण्यात खूप फरक आहेत. आता प्रत्येकानं आमदारकी स्वप्न पडलं, अनेक आमदारकीसाठी उभे राहिले. त्यांना वाटलं गावागाव धनलक्ष्मी वाढल्यानंतर होईल. खरं ही चंदगडची जनता आहे, ही राबून करणारी, कष्ट करणारी जनता आहे, ही स्वाभिमानी जनता आहे. हे तुमच्याला बळी नाही पडणार. पण मी खरं मतदान करतो, भान ठेवा आणि विकासाला करा. ह्या आपल्या सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना आणि आयुष्यमान योजना, परत केंद्रातली 6,000, राज्यातली 6,000 या योजना अजून मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. आणि तरुणांचा विकास आणि तरुणांचं सर्व करणारे सरकार असेल. आणि मी प्रामुख्याने याला जातीने लक्ष देतोय. याच्यासाठी मला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आमचे दैवत देवेंद्र फडणवीस साहेब, आणि आमचे सगळे सहकार क्षेत्र, आणि आमचा आदरणीय आमचे चंदगड तालुक्याचे भाग्यवेत्ते ते वर्मन पाटील साहेबांच्या माध्यमातून विकास काय दाखवतो ना. वेळ नाहीये, 2000 पासून सुरुवात करतोय आम्ही. बघा तुम्ही काय करतोय ते. आम्ही ताईंच्या घरी गेल्यानंतर आई साहेबांनी ताईने कबूल केलं की त्यांचे दादागिरी त्यांच्या घरामध्येच खूप वाढलेले आहेत. आणि ते माझ्याशी बोलतोय, दरवाजा लावून बोलतात. माझ्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणी आहेत. आणि त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या घरामध्येच त्या त्रासामध्ये आहेत. ते बाकी ते त्यांना, आणि चंदगडची जनता शुद्ध जनता आहे, प्रामाणिक जनता आहे. आणि या गोष्टीत, फालतू गोष्टीत कोणा वेळ नाही आहे. आणि 5 वर्ष ही चंदगडची सगळी जनता बघते आपल्याला. सकाळी 6 पासून 2 पर्यंत आम्ही दिवस रात मरत असतो. आणि माझ्या घरामध्ये चपलेचा ढीग असतो लोकांचा. अशा गोष्टी, फालतू गोष्टी वेळ गेला, आमची वेळ पण नाही. हा शासन दरम्यान निर्णय असतो. लाडकी बहीण योजना कुणी काय राबवली एवढ्या वर्षामध्ये, त्याचं उत्तर आहे आपल्याकडे. काय निर्णय झाले. सरकारी जनतेने निवडून दिलं सरकार असते, सरकार असते, जनतेचा पैसा असतो. त्यांचा हे कर रुपी तो पैसा असतो, तो त्यांच्यावर वापरत असतं. तर आपण म्हणत नाही की गड किल्ले तिथे आपल्याला कंपनी आणायची आहेत. आज कुठली एक कंपनी आणली बंद केली असा विषय नाहीये.
आज आपल्या चंदगडमध्ये अशी जिथे आपली शेती होत नाहीत, असे पाणी पोचते, अशी खडकाळ जमीन असेल, साईडला असेल, अशा 10 कंपनीची व्यवस्था आपण करतोय ना, आणि थोडी काळजी घेतोय. आणि आपण अशा विषारी कंपन्या आणणार नाही ना. आपण अशा विषारी कंपनी आणणार नाही याची काळजी घेऊ आपण. आता ही जनतेला सगळ्यांना माहिती आहे. आपण लाचारून कुठे गेलो नाही. मला प्रचंड मोठ्या मोठ्या पक्षांचे नेत्यांचे फोन झाले. मला सांगितलं की तुम्ही या आमदार निश्चित आहात, आणि हे तुमच्या समोरच आहेत. राष्ट्रीय पक्षांचे आले, राज्याच्या मोठ्या नेत्यांचे आले, आणि त्यांचा आशीर्वाद मला आत्ता पण आहे, आज पण आहे, आणि पुढे पण असेल. का त्यांना माहिती मी प्रामाणिकपणे एका पक्षाचं काम करतोय, चांगलं कार्य करतो, आणि पक्ष माझ्या पाठी खंबीरपणे, युती धर्म माझ्या पाठी खंबीर माझ्या पाठीशी आहेत. आणि आम्ही असे पक्ष बदलू दल बदलू आम्ही नाही. आणि मी जर मला दल बदलून जर आमदार होता आला असता, मला विकास होणार नाही, मला माहिती आहे. आणि ज्या 50 वर्षामध्ये ह्या राष्ट्रवादी काँग्रेसनी फक्त हेच मुद्दे घेतले आणि आपला निवडून आले आणि जनतेला दुर्लक्ष केलं, आम्हाला ते करता येत नाही. आज जे आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय गृहमंत्री, आदरणीय सगळे हे केंद्रीय मंत्री येतात आणि ह्या गोष्टी घडायच्या आहेत, आणि त्यांच्यासमोर आपला दृष्टिकोन दिसतोय, युवक युवतींना दिसतोय की भविष्यात आपल्याला चंदगड विधानसभा कुठल्या लेवलला जाईल हे तुम्ही बघू शकता. आणि जास्त वेळ नाही आहे. आम्ही जागा पण घेतलेत. फक्त सरकार बसल्यानंतर सरकार आमचं केंद्रातलं येणार, राज्यातलं येणार. आणि हा निगेटिव्ह मागच्या वेळेला लोकसभेला पसरवला की गोरगरीब जनता आहे आणि तुम्हाला ह्या जनते निवडून दिलेल्या आहेत, आणि जनता आम्हाला वाईट आमच्याकडे काय झालेलं नाही आहे. आमच्या लाचार नेत्यांनी बोलतात मी भाजपमध्ये जाईन, त्याच्यापेक्षा मी संन्यास घेईन, अशा लाचार नेत्यांनी आमच्या भागातला कुठे विकास नाही केला आहे. आमच्याकडे कुठलं हॉस्पिटल नाही आहे, कुठे ॲम्ब्युलन्स नाही आहे, कुठे तरुणांना रोजगार नाही आहे, तरुणांना कुठे नाही. म्हणून सांगितलं दादागिरी तुम्ही जर म्हणत असेल तर ते होत असेल तर तुम्ही 100% कबूल करा. तो कारखाना आमदार साहेबांनी 41 दिवसात कारखाना सुरू नाही केला. 7 वेळा त्यांनी कलेक्टर मिटिंग घेतल्या, हसन मुश्रीफच्या पण मिटिंग घेतल्या, सतेज पडस घेतला, चालू झाला का नाही. मग आणि तो कारखाना एका तासात चालू केला. माझा शेतकरी बांधव सगळा आता कष्ट करून घाम गाळून तो ऊस देतो, एक पर्याय, दुसरा पर्याय नाही आहे. मग ती चूक केली तुम्ही सांगा. मग कारखाना दुसऱ्यांदा चालू केला. आज कामगार माझा बांधव आज जरी शरीराने तिकडे असला तर मनाने माझ्यासोबत आहे ना. त्याला माहिती आहे की त्यांची रोजगारी आम्ही चालू केली. आज त्यांना माझ्यासोबत असले त्यांची नोकरी जाईल, ते काळजी घेतात. मग तशी जर तुम्ही भावना असेल तर तुम्ही तसं लिहा. आमदार साहेबांनी, त्यांच्या वित्त मंत्री साहेबांनी त्यांना 15.5 करोड निधी दिला आजच्या अधिवेशनला, आणि मी 22.5 करोड रुपये आणला. असं ठोकून असा निधी भेटत नाही. आणि विकासासाठी आणला. मी भांडत असेन त्या तळागाळातल्या समाजासाठी भांडण, मी भांडत असेन तर माझ्या गोरगरीब जनतेला भांडेन, मी भांडत असेन तर माझ्या बहिणींसाठी भांडेन, आणि भांडेल तर नक्की या विद्यार्थ्यांसाठी भांडेन की त्यांना आज तुम्ही वाऱ्यावर सोडलात. कारण आम्ही वाऱ्यावर सोडू शकत नाही. हा भारतीय जनता पक्ष आहे, हा विकास घडवायचा. आणि म्हणून हा जिथं आदरणीय सगळे जे व्यासपीठ नेते मंडळी बसलेत, शिवसेनेचे, मनसेचे आणि दोन्ही शिवसेनेचे आणि सर्व आमचे अध्यक्ष आणि सर्व हे बसलेत, ते फक्त विकासाच्या मुद्द्यावरती बसलेत. मी जर असं चुकीचं वागेन तरी सगळे नेते मंडळी मला पाठिंबा देणार. खरं तुम्ही पायाची घसरलेत. सगळ्या सर्वेमध्ये शोएब पटेल 1 नंबरला आहे. सगळ्यांचे ऑफर काय झाले? मग तुम्हाला असेच वागणूक असेल, मग तुम्ही ऑफर काय केला? मला आज प्रामुख्याने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची भेट घ्यायची होती असं त्यांच्या मी नेत्यांना कळलं होतं. कारण योगाकडे मी माझा दौरा दुसऱ्या भागात भेटलो नाही की त्यांना हेच विनंती केलं असतं की साहेब यावेळेला आम्हाला जरा मदत करा आणि विकासाला सोबत राहा आमच्या, असं त्यांचा आशीर्वाद घ्यायचं होतं करायला. कारण मला वेळ असेल तेव्हा जिंकल्यानंतर नक्कीच त्यांना विकासाच्या मुद्द्यावर त्यांचा आशीर्वाद घ्यायला नक्कीच जाईन. आणि आदरणीय शरद पवार साहेब हे महाराष्ट्र देशाचे मोठे नेते आहेत, मी त्यांचा आदर करतो आणि विकासाच्या मुद्द्यावर त्यांचा आशीर्वाद घ्यायला नक्कीच जाईन मी. खरं तर भाऊनी ज्यावेळेला उमेदवारी जाहीर केली त्यावेळेला बऱ्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना आपल्या पक्षातून उमेदवारी घ्यावी विनंती केली, आणि मीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून त्यांनी लढवायची इच्छा व्यक्त केली होती. पण स्वाभिमान काय असतो, एक कट्टरपणा काय असतो, कडवटपणा काय असतो, जसं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जसे कार्यकर्ते आहे की राज साहेबाशिवाय आपण बाजूला जाऊ शकत नाही, तसंच भाऊने आम्हाला दाखवून दिले की त्यांनी सांगितले की मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सोडून मी येऊ शकत नाही.
त्यामुळं मी अपक्ष लढणार आहे. तर तुमची साथ आम्हाला हवी आहे. भाऊ ठाण्यामध्ये राहतात. ठाण्यामध्ये आमचे उमेदवार आहेत. भाऊनी स्वतःहून त्या उमेदवारांना इथून सुद्धा आपण हे करतोय असं सांगितलं. पण या चंदगड विधानसभामध्ये या ठिकाणी जर तुम्ही बघितलं गेलं तर गेल्या 4.5 वर्षामध्ये भाऊनी ताकदीने या चंदगड विधानसभेत काम केलेलं आहे. ज्या माणसाकडे पद नाही त्या माणसानं 103 कोटी रुपये जर आणू शकत असेल तर एखादं पद मिळाल्यानंतर मला वाटतं 1300 कोटी आणू शकेल एवढी ताकद मला भाऊंच्यात दिसते. गोरगरिबा लोकांच्यातनं तळमळीतनं फिरणारा नेता आहे. प्रत्येकाला नावानं ओळखणारा नेता आहे आणि हाक मारेल तिथं उभं राहणारा नेता आहे. आणि खरोखर या चंदगड विधानसभेमध्ये त्यांनी एक मला वाटते मागच्या वेळेला एक चित्रफित काढली होती की चंदगड निसर्ग कसा असावा किंवा त्याच्या माध्यमातून त्यांनी मला वाटतं एक 30 मिनिटाची क्लिप त्यांनी खूप सुंदर दहीहंडीच्या कार्यक्रमात दाखवली होती. मला सांगा आजपर्यंत कुठल्या नेत्यानं दाखवली? आपण आजपर्यंत बसलोय ते रस्त्यात गटरीत आणि ह्याच्यातच आपण राजकारण करतोय. तर काहीतरी या नवीन माणसाकडे दिसतंय. विकासाच्या दृष्टिकोनातून चंदगड कुठंतरी निसर्गरम्य वातावरणामध्ये, आता मगाशी सांगितलं की हेलिकॉप्टरचा विषय असेल, विद्यार्थ्यांच्या शाळेचा विषय असेल, कॉलेजचा विषय असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी आज दुर्गम भागामध्ये बघितलं तर आजही घोंगड्यामध्ये घेऊन जाणारी लोक आज आपल्याला वाडे वस्तीवर दिसत आहेत. त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स गेली पाहिजेत. या पद्धतीने विकासाच्या माध्यमातून एक नेतृत्व जर या चंदगड मतदारसंघाला जर आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत असेल, बरं आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता ते देत नाहीत, सगळ्यात ताकदीने ते उभे राहत आहेत. आणि ही भूमिका बघितली तर आज मी गेल्या 4 दिवसापूर्वी भाऊंना त्या पद्धतीने पाठिंबा दिला आणि पाठिंबा जसा दिला त्या पद्धतीने विधानसभा मतदारसंघामधला 18 पगड 12 बलुतेदार सगळेच्या सगळे शिवाजी 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 म्हणून पाठ लागायला लागले. आणि खरोखर सांगतो यामुळंच या सर्व नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. आणि भाऊ मला वाटतंय की भाऊंची इतकी क्रेज झालेली आहे आता, कारण मागच्या वेळेला फक्त 2,500 मतामध्ये भाऊ अपक्ष असताना सुद्धा पडले. मला वाटतं ह्या वेळेला एक 25,000 मतांनी भाऊ लीड घेतील अशी मला वाटते चंदगड विधानसभेमध्ये कर्तृत्व दिसतंय. आणि या नेतृत्वाला एक साथ द्यायची, एक हात द्यायचा आणि त्यांच्या पाठीमागे सोबतीला या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्या सोबत राहायचं. भविष्यात एखादी हाक मारली पक्षाच्या वतीनं तर निश्चित भाऊ आमच्या कार्यकर्त्यांच्यासाठी, आमच्या पक्षासाठी मदत करतील ही आम्हाला जाणीव आहे. म्हणून आम्ही हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी करून एक मत असं आम्ही एका गोळा करून आपण भाऊंना मदत करणार आहोत. जेवढे आमचे आजरा चंदगड गडिंग्लजमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मला वाटते सभासद 2,500-3,000 सभासद आहेत. त्याच्यानंतर आमचे महाराष्ट्र सैनिक जवळपास नाही म्हटलं तरी एक 7-8 हजार आहेत. प्रत्येकानं जरी एक मत जरी आम्ही दिलं तरी चांगल्या पद्धतीनं भाऊंना या विजयाचा खरीचा वाटा का असेना हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्याला दिसून येईल. आता बोलायचं तर महायुतीतलेच आम्ही पण घटक आहे शिवसेना म्हणून. पण ज्यावेळी युती झाली, एकनाथ शिंदे साहेब भाजप एकत्र आले, त्यावेळी आम्हाला वाटलं आता विकास होणार, भाऊ पण आहेत, आम्हाला पण काम करण्याची संधी मिळणार. 30 वर्ष झाली शिवसेनेचा या मतदारसंघात वापरच झालेला आहे. पण भाऊंच्याकडून असं कधी वाटलं नाही. आणि त्यात महायुतीत राष्ट्रवादी आल्यामुळं तिथून पुढं आमचं खच्चीकरण झालं. आज काही कामं आम्ही वरचं साहेबांच्याकडून करून घ्यायचे म्हटलं, थोडाफार तरी जो निधी पाहिजे होता तो पण आमदारांच्याकडून ह्या आडकाठी आली. तसंच कुठल्या शासकीय कमिटीवर जे शिवसेनेच्या वाट्याला जे काही जागा होत्या त्यात सुद्धा खासदार संजय मंडलिक त्यावेळचे त्यांचे मेहुणे त्यांना धरून आम्हाला इथे शिवसेनेचं खच्चीकरणच केलं. आम्हाला कुठले अपेक्षा किंवा हे नव्हती. कुठेतरी आता सत्ता आली, शिंदे साहेबांच्या सारखा माणूस, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सारखा देव माणूस, ही माणसं जनतेसाठी अहोरात्र काम करतात. तसंच आम्हाला पण इथे जनतेसाठी काहीतरी करावं असं वाटत होतं. पण त्याच्यात खो सगळ्या या आमदारांनी गाठला. त्यामुळं आम्हाला पाठिंबा कुणाला द्यायचा या संभ्रमात होतो. आम्ही तालुक्यातील जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली. आमच्या मनात होतं भाऊंच्या बद्दलच, का भाऊ काम करतायत, एक तरुण नेतेच आहेत ते, त्यांच्याकडे एक व्हिजन आहे. मग कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर काही पदाधिकारी हे आमच्या प्रामाणिक शिवसैनिकांना क्रॉस करण्यासाठी राष्ट्रवादीतूनच आयात करून त्यांना पदं देऊन हीच शिवसेना म्हणून असं सोडलेले होते आणि आम्हाला डिस्टर्ब करायचं चालू होतं. पण
भाऊंच्या विषयी कामाचं विजन सगळ्यांना समजावून सांगितले. सगळ्यांनी म्हणाले आता ह्या महायुतीमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या तर विरोधात आहोत. आमच्यासमोर पर्याय दोनच, एकाच नाण्याच्या दोन बाजू. त्याच्यात एकदम उत्तम पर्याय कोण असतील तर शिवाजी पाटील भाऊ हे असणार, हे सगळ्यांना खात्री झाली. कारण का 5 वर्षात त्यांनी जी धडपड, तळमळ आणि पायाला भिंगरी लावून आज भाऊ इथं आहेत म्हटलं तर सकाळी मुंबई मंत्रालय, म्हणजे त्यांनी एकच डोक्यात ध्यास घेतलाय की ते गोरगरीब कुटुंबातून त्यांनी जे आपलं हे बघितलेलं आहे, शेतकऱ्यांचे हाल, सगळे हाल हे भाऊंनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. पण विद्यमान जे आमदार, जे काही उमेदवार जे आहेत हे शहरात राहणार, त्यांना तुमच्या आमच्या प्रश्नांची जाण नाही. आता हे प्रमुख जर उमेदवार बघितले तर त्यात गोरगरीब जनतेची काय हाल होतात आणि त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे हे भाऊंना माहिती आहे. त्यामुळे भाऊ गेली 5 वर्ष धडपडत आहेत आणि त्यांचं जे विजन तरुणांच्यासाठी आहे किंवा शेतकरी गोरगरीब यांच्यासाठी जे विजन घेऊन निघाले, रोजगार निर्मिती असेल, माता भगिनी असतील त्यांच्यासाठी, मुली आपल्या शैक्षणिक हित, आज इतकी वर्ष आमदार झाले. आपल्या या चंदगड मतदारसंघ हा मागासच म्हणून कोल्हापूरला बघितला जातो, पण सगळ्यात आर्थिक नैसर्गिक संपन्न आपला मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचा विकास म्हणजे आपल्या तालुक्यात झालेले कॉलेज बंद पडलेत. इंजिनिअरिंग कॉलेज 86-87 ला केलं चालू, लगेच बंद केलं. मेडिकल कॉलेज नाही, आत्ताच काय कॉलेज झाले मेडिकलसाठी. भाऊनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून मेडिकल कॉलेज आणले. जागा पण इंडस्ट्रीजसाठी त्यांनी बघून घेतल्या, आणले, मी बोललो नाही का सुरुवात करायची, शाळा पण आणले, शाळा आणले, सगळं आणले. म्हणजे भाऊंना ह्या जनतेसाठी काहीतरी करायचं आहे. या आमदारांच्याकडून तसं झालेलंच नाही. कुठलं रस्ते, लाईट, पाणी 1600 कोटी एवढंच, ह्या गावाला एवढं दिलं, त्या गावाला एवढं दिलं. अरे इतके दौलत कारखाना तुमचे 40 वर्ष ताब्यात होता. आमदारकी वडील इतके 3 टर्म झाले, तुमची 1 टर्म. त्यांना असं युवकांच्यासाठी किंवा इतर रोजगार निर्मितीसाठी काय असं काय करावंसंच वाटलं नाही. आणि भाऊंच्याकडे काय नसताना त्यांनी जर हे सगळे केले असतील तर आमदार झाल्यानंतर आपल्या चंदगड मतदारसंघाचं काय होईल. जिल्ह्यात सगळ्यात आज शरद पवार साहेब, बारामती म्हटलं की शरद पवार साहेब, तसं चंदगड विधानसभा म्हटलं की शिवाजी भाऊ हे नाव जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात गाजेल, हे आम्हाला त्यांच्याकडून आशा वाटते. म्हणून सर्व शिवसेनेचे, शिंदे साहेबांचे शिवसेना म्हणून आम्ही भाऊंच्यासाठी, आता भाऊनी बघितले गेले 10 दिवस रात्रीचे 2 वाजतात, सकाळी आम्ही परत 8 ला कुठल्या तरी गावात असतो. भाऊंच्यासाठी जेवढं करता येईल प्रामाणिकपणे तेवढं आम्ही भाऊंच्यासाठी करणार. आणि भाऊंना आम्हाला गुलाला 23 तारखेला बघायचं आहे आणि त्याच्यात आमचा वाटा, खारीचा का वाटा असेल ना, त्या विजयात शिवसेना म्हणून खारीचा वाटा आमचा असेल असं मी आपल्याला सांगतो. आणि सर्व शिवसैनिक जातीनिशी कामाला लागलेले आहेत. गेली 15-20 वर्षांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करतोय. पहिला शिवसेना म्हणून जो आपला पक्ष होता तो विभागल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं म्हणून आम्ही काम करतोय. ते काम करत असताना गेली 15 वर्ष बघतोय आम्ही आमच्या नेत्यांची तिन्हीकडे तोंड आहेत. निवडणुका जवळ आल्या की त्यांना आमच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची आठवण येते. अशात एक शाश्वत विकास आणि चांगलं व्यक्तिमत्व असणारा नेता कोण असेल असं ज्यावेळेला आम्हाला वाटलं त्यावेळेला आम्हाला भाऊ दिसले. भाऊंचं आज तळागाळात काम करायची जी पद्धत आहे ती नेता म्हणून नव्हे तर एक सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे ते काम करत असतात. गेल्या 2019च्या निवडणुकीत भाऊ थोड्याशा मताने पराभव झाला, पण तो पराभव त्यांनी स्वीकारून गेल्या 5 वर्षात त्यांनी जे गोरगरीब जनतेसाठी किंवा इतर विकासासाठी जे काम केलंय त्यांचं ते विजन आम्हाला खूप प्रमाणात भावलं. आणि 1600 कोटीचा निधी शोधत आम्हाला भाऊंचा 100 कोटी निधी दिसला. आणि एक सर्वसामान्य नेता ज्यांच्याकडे कुठलंही पद नाही तो 100 कोटीचा निधी जर आणू शकतो तर आमदार झाल्यानंतर या चंदगड विधानसभेचा विकास किंवा मोठ्या प्रमाणात ते करतील असा आम्हाला ज्यावेळेला विश्वास वाटला त्यावेळेला आम्ही माननीय शिवाजीराव पाटील साहेबांना पाठिंबा द्यायचा हा विचार करून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि आज आमचे शिवसैनिक पदाधिकारी, महिला आघाडी पूर्ण गावागावात त्यांच्या प्रचाराच्या कामाला लागले आहेत.
येत्या 23 तारखेला भाऊंचा विजय हा निश्चित आत्ताच सांगतो आम्ही. इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. तसेच अदृश्य शक्तींचा पण त्यांना पाठिंबा आहे. ते मोठ्या फरकाने जिंकतील आणि जिंकणारच यात आम्हाला विश्वास आहे. 23 तारखेला निकाल लागणार आहे. ते फक्त शिवाजीराव पाटील साहेब यांच्या अंगावर गुलाल पडलेला आहे तो दिसूनच दिसणार. आता आम्ही असा निर्णय घेतला उद्धव साहेबांचं काम करत होतो. लक्ष्मण आम्ही 2 मतदारसंघाचे काम केले. ते आम्हाला वाटतं आता भाऊंच्या 5 वर्षामध्ये आम्ही फक्त वैयक्तिक काम केलेले आहे आणि आमच्या पक्षाचं करून बऱ्याच गोष्टी चालते आणि आम्ही भरपूर प्रयत्न केला. आता काळात ज्यावेळी तिकीट जाहीर झाले त्यानंतर आम्हाला काही गोष्टी जमायला या मिटिंगला जायच्या जायच्या आणि वैयक्तिक काही हापी पाटलांच्या सभेला लागली ते आम्हाला काही गोष्टी आवडल्या नाही. त्या माध्यमातून आम्हाला हे चुकीचं दिसलं आणि आम्ही समाजकार्य करणारा माणूस आहे. तसं भाऊनं पण ते माहिती आहे. भाऊने सुद्धा बरेच वेळा भेटल्यानं बरोबर गरीब माणूस चांगला जास्त पद्धतीने मला भाऊने माझे पाठ आपण मानले आहे. त्या पद्धतीने आम्ही असा विचार केला. आम्ही पुण्यामध्ये आम्ही सर्व पुणे मंडळाने सर्व निर्णय घेतलेला आहे. ह्या टायमाला भाऊंना साथ द्यायची आणि आपल्या तालुक्याचा आमदार असा असावा तर भाऊंसारखा असावा असं आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे. आणि भाऊंचे जे काम आहे ते राजकारण म्हणून नाही, 100% समाजकार्य या माध्यमातून आम्हाला वैयक्तिक वाटतं. त्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतले. आज भाऊ बघितलं तर जेव्हा टी व्हीवर दाखवतात की चंदगडच्या एका धनगर माझ्या भगिनींसाठी की घोंगडीमध्ये घेऊन ते हॉस्पिटल जातात आणि डिलिव्हरीचे पेशंट, मग तुम्ही परिस्थिती बघा, चालायला रस्ता नाही आहे आणि त्यांच्या पायात चपला नाही आहेत आणि अशा परिस्थितीत काय भूमिका असू शकते. आपण देश स्वातंत्र्य किती वर्ष आली आणि हे काम होते. सरकारला दोष देऊ नका, सरकारला दोष देऊन मोकळे होऊ नका की सरकार तुमचं आहे. सरकारमध्ये काम करून आणायची धमक लागते आणि धमक असणारा माणूस काम करू शकतो. आज मी रस्ते, आज कोरोडीचा पाण्याचा प्रश्न असेल, फुल 5 कोटीचा विकास निधी आणून तो कायमस्वरूपी संपवला. आज कोवाडला प्रत्येक वेळा पूर येतो आणि आपण त्याला मदत करतो. हे न करता आज कोवाडचा मी शब्द दिला की ह्याच्यापुढे पूर दिसणार नाही. कारण का की तो माणगावपासून ते हे गाव आमचे देसाईचं गाव कुठलं तिथपर्यंत तो गाळ काढायचं सुरू झाला आणि एक संरक्षण झाल्यानंतर तो कधी पूर येणार नाही याची काळजी घेणार. त्याचबरोबर तुमच्या लक्षात येत नाही, जेव्हा 19चा पूर आला तेव्हा 14 लोक टॅरेसवरती लोक अडकली होती. 14 लोक टॅरेसवरती अडकली होती. 10 मिनिटं लेट झाला असता तर त्यांचा जीव धोक्यात गेला असता. आणि त्यावेळी आदरणीय मुख्यमंत्री साहेब कोल्हापूर दौऱ्याला येत होते. मी मुंबईला होतो आणि मी पण आणि विजय कडूकर आमच्या वकिलांनी सांगितलं की असं भाऊ असंच अर्जंट त्यांनी फोटो काढला एक लांबून की तिसऱ्या वेळा पण पूर आला आणि पुरामध्ये सगळे जीव निघू शकतात एवढे असे. साहेबांनी स्वतःचं संरक्षणासाठी होतं त्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं आणि त्या हेलिकॉप्टरने त्यांचा जीव वाचवला. नगर धनगरवाड्यामधला तिथल्या भागामध्ये 10-15 लोक ॲक्सिडेंट झाले, 7 लोक जागेवरती वारले. अरे जेव्हा पंढरपूरला ॲक्सिडेंट झालं तेव्हा 10 लोक जागेवरती बेशुद्धावस्थेत होती, जागेवर 3-4 गेली. त्यांच्या बॉड्या घेऊन आपण सोलापूरला गेलो. सकाळी 12-1 पासून जे आपण काम करत होतो तेव्हा देवेंद्र फडणवीस पण मी साहेब 7 तास ऑपरेशन करतो, 7 तास. आणि मी काय चंदगडपूर का मर्यादित नाही काम करत. मी एका फडणवीस साहेबांना सांगितलं की साहेब मी तिकडच्या जिल्हा अध्यक्ष आमदारांना बोललोय की तुम्ही बोलला तर बरं होईल, अशी जी परिस्थिती आले आणि किती ते लोकांचा जीव गेलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढा वेळात वेळ काढून 7 तास ऑपरेशनमध्ये त्या धनगरच्या तुम्ही प्रत्येक नागरिकांना विचारून घ्या आणि विचारा. ज्या जखमींना ज्या उपचार पाहिजे होती ते साहेबांनी मदत केली. जिथं ज्यांचा हलवायचं होतं पंढरपूर सोलापूरला तिथं साहेबांनी मदत केली. प्रत्येक नागरिकांना त्या कुटुंबाची साहेब स्वतः बोललेत, आम्ही बोललोय आणि आधार दिलाय. आणि त्या 7 बॉड्या ॲम्ब्युलन्स करून 2 गाडीतला डिझेलचा खर्च होता, गाड्या बुक करून आम्ही पाठवून घरी दिलं. तर त्यावेळेचे काही नेत्यांनी, तुम्ही नेत्याचं नाव नाही घेत अजून आहेत ते राजकारणामध्ये, 11,000चा फंड दिला आणि फोटो काढले आणि तुम्हाला आम्ही मदत केली म्हणून दाखवलं. ही चंदगडची जनता रे, जीव चाललाय तुमच्या 11,000मध्ये काय होणार आहे का तुम्ही ह्याच्यातून बाहेर या. हेच जर काम तुम्ही 5 वर्षात केलं असतं ते तुम्हाला ही असे खोटे आरोप करायची वेळ आली नसती ना. आणि कोणाला वेळ आहे हो, तुमच्या घरात तुम्ही घाबरून असता तुम्ही जनतेचं संरक्षण काय करणार आहे सांगावं त्यांनी जाहीरपणे. मी बोलतो जाहीरपणे, आमच्या बेडरूममध्ये सामान्य शेतकरी सामान्य कार्यकर्ता आमच्याकडे बेडरूममध्ये येऊन येतो आणि पडतो. आमच्याकडे प्रायव्हेसी अशी काहीच नाही आहे.
म्हणून कोणी केलं त्याला त्याचं तुम्ही शोधा, उत्तर सापडेल. कोणावरती एका चांगल्या कार्यकर्त्याची काम करतेवेळी असा विकास आड येऊ नका. आणि आज तुम्हाला जबाब विचारला पहिल्यांदा विधानसभेमध्ये चंदगड विधानसभेमधले मुंबई राहणारा आमचा चंदगडवासी, मुंबई निवासी हा पूर्ण ताकदीने उद्या 18 तारखेला मतदानाला येतोय. आज पुण्याचे सगळे माझे कामगार बांधव येतात, आज गोव्याचे येतात, रायगडचे येतात, अलिबागचे येतात आणि देशातून माझे सैनिक सेवापासून बिचारे तिथून मतदान केले आणि निरोप देतात. ही तुम्हाला ह्या भूमिका यांच्या काय असतील ते बघा आणि त्यांच्याकडून जे त्यांच्या वाटेला जे आलं त्यांना माहिती की येणाऱ्या भविष्यात आपल्या येणाऱ्या माझ्या तरुणांच्या वाटेला येऊ नये आणि मी चांगलं काम करतोय म्हणून सगळे आशीर्वाद द्यायला येतात. तुम्ही अजून त्याची भविष्यात काळजी घ्या की तुमचं जागा आता कुठे असेल त्याची तुम्ही काळजी घ्या. आमची जागा ठरलेली आहे, आम्हाला विकास काम करायचं आहे, डोक्यात आमच्या दुसरं काहीच नाही. आणि माझ्या पाठीमागे केंद्र सरकार, राज्य सरकार खंबीरपणे उभे आहेत. मी तुमच्याकडे खोटं बोलत नाही, रिटून बोलत नाही. गांभीर्याने घ्या आणि मला एक आशीर्वाद द्या की चांगल्या कामात असं द्या आणि आम्हाला चांगल्या कामात अडथळा आणू नका, हीच आम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि तुमच्याकडून नाही झालं तर तुमची ती कॅपॅसिटी नाही, कारण माझी कॅपॅसिटी आहे, माझ्या पक्षाची कॅपॅसिटी आहे, माझ्या नेत्यांची कॅपॅसिटी आहे आणि विकास काय आहे मी करून दाखवतो. आणि आपण आलात, मला बोलायची संधी दिलीत, माझ्या भावना मांडल्या, तर आपण चांगल्या पद्धतीने सत्य मांडा आणि